मित्रांनो, तुम्हाला प्रोफेशनल जॉब पाहिजे आहे, यशस्वी करिअर करायचं आहे, हाय सॅलरी पाहिजे आहे आणि नुकतेच तुम्ही 12वी पास झालेले आहे, कन्फ्युजन मध्ये आहे, तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मे बी ती तुम्हाला आवडणार नाही, कारण की बघा अनेक जण ऍडमिशन साठी प्रयत्न करताय, वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशन घेताय, पण कन्फ्युजन मध्ये आहे. भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहे, त्यामुळे म्हटलं कमेंटला रिप्लाय देण्यापेक्षा डायरेक्टली आपण व्हिडिओज बनवू. कारण की बघा सध्या AI चा ट्रेंड चालू आहे. तुम्ही ज्या पण ठिकाणी ऍडमिशन घेणार आहे तुम्हाला काळजीपूर्वक घ्यावं लागणार आहे, कारण की आत्ताची जी परिस्थिती, तुमच्यापेक्षा जे सिनियर आहे, जे नुकतेच कॉलेज पास आउट होत आहे, बीटेक एमटेक करताय, त्यांना विचारा. कारण की ते कॉलेज पास आउट होऊन डिग्री घेऊन सुद्धा जॉबसाठी भरपूर ठिकाणी अप्लाय करताय, सिलेक्शन होत नाहीये. कारण की प्रत्येक कंपनीला, प्रत्येक HR ला वाटतं की माझा जो कॅन्डिडेट आहे त्याला AI आलं पाहिजे, आणि ते जर नसेल तर तुमचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे कॉलेज करून नंतर 2 ते 3 वर्ष AI शिकताय, नवीन नवीन टूल शिकताय, आणि त्याच्यामध्ये वेळ वाया जातोय, आणि त्यामुळे काय होतंय, अनेक जण निराश होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अजूनपर्यंत तुमचं ऍडमिशन झालं नसेल, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर अनेक जणांच्या कमेंट्स असतात की नेक्स्ट जेन AI कॉलेज बद्दल सांगा. तर बघा मागे पण मी व्हिडिओ बनवला होता मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल, जे की भारतातलं फर्स्ट AI बीटेक कॉलेज आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवसापासून AI शिकवलं जातंय. मग असं काहीतरी तुम्हाला करायचं आहे. हे बघा मागे जो व्हिडिओ बनवला होता तेव्हा अनेक जणांनी अप्लाय केलं, टेस्ट दिली, भरपूर जणांचं सिलेक्शन झालंय, आणि महत्त्वाचं म्हणजे जी टेस्ट देत आहे, ज्यांना चांगले मार्क पडताय त्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते. त्यांचा रतिनम कॅम्पस पूर्ण भरलाय. ज्यांनी अप्लाय केलं अनेकांनी मला इन्स्टावर कॉन्टॅक्ट केला. त्यामुळे तुम्हाला एखादं असं कॉलेज मिळालं ज्यामध्ये पहिल्या दिवसापासून AI शिकताय, नवीन नवीन टूल एक्सप्लोर करायला मिळत आहे, तर बेस्ट असणार आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही कन्फ्यूज आहात की नेमका कुठे ऍडमिशन घेऊ, काय शिकू, काय केलं पाहिजे जेणेकरून माझं भविष्य चांगलं असलं पाहिजे, जॉब चांगला असला पाहिजे, किंवा मी एखादा बिझनेस सुरू करतोय तो चांगला यशस्वी करता आला पाहिजे, तर सगळे डाऊट क्लिअर करतो. त्याआधी असेच करिअर गायडन्स व्हिडिओ पाहिजे असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जुने सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला माहितच असेल, गेल्या 5 वर्षापासून जॉब रिलेटेड अपडेट आणतोय, करिअर कन्सल्टिंग मी तुम्हाला करतो आहे, आणि शिक्षण प्रणाली मी खूप जवळून बघितलेली आहे. तेव्हा 5 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगायचो अरे डिजिटल मार्केटिंग शिका, डिजिटल मार्केटिंग शिका. त्यामुळे जो सोशल मीडियाचं जी ग्रोथ आली होती, जी रिव्हॉल्युशन आली होती, जी लाट आली होती, त्यामुळे ते अनेक जणांनी करिअर करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं की टेक शिका, कारण की बघा टेक इंडस्ट्री बूमला येत होती. टेक जर तुम्ही शिकताय, बीटेक वगैरे करत होता, त्यामुळे मागच्या 2-3 वर्षामध्ये त्यांना खूप चांगली गोष्ट होती. पण आता इंडस्ट्री चेंज होतीये, सध्या AI चा ट्रेंड आलाय, त्यामुळे AI शिकणं गरजेचं झालेलं आहे. असं नाही की 4 वर्ष कॉलेज करा, 3 वर्ष थेरी शिका, आणि त्यानंतर शेवटच्या वर्षाला एखादा AI चा प्रोजेक्ट करा आणि जॉबला अप्लाय करा. नाही घेत, ते भावच देत नाहीये. त्यामुळे पहिल्या दिवसापासून तुम्हाला AI शिकलं पाहिजे, कॉलेजेस असं असलं पाहिजे. कारण की अनेक जण काय करताय, 4 वर्षाची डिग्री घेताय, त्यानंतर जॉबला अप्लाय करताय. जॉबवाले म्हणतात तुमच्याकडे यायचं कुठलं नॉलेज आहे, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय, ते नसतं. मग बाहेर जाऊन 1-2 वर्ष यूट्यूबवर व्हिडिओ बघून AI शिकताय, नवीन नवीन टूल शिकताय. काही जण बाहेर क्लासेस लावताय. पण यूट्यूबवरनं AI शिकणं, टूल शिकणं आणि स्वतः AI चे टूल बनवणं, यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे हे कॉलेजमध्येच आपल्याला शिकवलं गेलं पाहिजे, जे की आजकालच्या कॉलेजमध्ये शिकवलं जात नाहीये. त्यामुळे असंच कॉलेज सिलेक्ट करायचं आहे ज्यामध्ये पहिल्या दिवसापासून आपल्याला AI शिकवलं जातंय, AI प्रोजेक्टवर काम केलं जातंय, रिअल वर्ल्ड प्रोजेक्टवर काम करायला मिळतंय. त्यामुळे जर तुम्ही अजून कन्फ्युजन असाल तर हेच तुमचं आन्सर आहे. आणि मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांचा करिक्युलमच असा आहे की AI पॉवर चॅट बॉट्स आहे, कम्प्युटर विजन प्रोजेक्ट्स आहे, रिअल टाइम रिकमेंडेशन सिस्टीम आहे, पायथॉन झालं, ML झालं, इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहे, AI मॉडेल्स युजिंग रिअल डेटाबेस आहे. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे, तरच AI ची जी बूम आली आहे, लाट आली आहे, त्यामध्ये आपण टिकू शकतोय. नाहीतर एखादं युट्यूबवरून किंवा इकडून तिकडून एखादं टूल शिकलं आणि असं वाटतंय जॉब मिळतोय, तर नाही. आज मे बी तुम्हाला मिळू शकतोय, पण पुढे जाऊन 2 ते 3 ते 4 वर्षामध्ये एवढी मोठी चेंज होणार आहे इंडस्ट्रीमध्ये. त्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर नक्की
हे शिकलं पाहिजे. आणि मेन प्रॉब्लेम काय तुम्हाला माहिती आहे, ज्या पण कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतोय तिथे लोकांना एआयच येत नाही, कारण की त्यांची जी भरती झाली आहे ती 2-3 वर्षापूर्वी झाली आहे आणि एआय आता आलेलं आहे. त्यामुळे एआय जर शिकायचं असेल तर अशाच इंडस्ट्री एक्सपर्ट कडनं आपण शिकलं पाहिजे ज्यांना हे येत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, मीराय स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये जे एआय शिकवणारे आहे ते टेक एक्सपर्ट आहे. जसं की तुम्ही बघू शकता हे राघव अग्रवाल आहे, जे स्वतः गुगल मध्ये काम करताय सिस्टीम इंजिनियर म्हणून, तुम्ही ते बघू शकताय. सुस्मिता जे आहे ते आपण Amazon मध्ये काम करताय. त्यानंतर इथे बघा हे पण सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा या ज्या मिश्रा आहे या पण Amazon मध्ये काम करताय. त्याच्यानंतर तुषार अग्रवाल आहे, कम्प्युटर सायंटिस्ट म्हणून काम करतोय Adobe मधून. यांचे जे पण शिक्षक आहे ते तुम्ही बघा सगळेचे सगळे एक्सपर्ट आहेत. त्यामुळे जर यांच्याकडनं आपण एआय शिकतोय तर ते बेस्ट असणार नाही. तर एखादा एआय टूल YouTube वरून शिकून कोणी आपल्याला शिकवत आहे तर त्याच्यात काही अर्थ नाही, जर का तुम्हाला प्रोफेशनल करिअर करायचं असेल. आणि मीराय स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल सांगायला गेलं तर यांचे जे फाउंडर आहे अर्पित सारडा, जे की एक्स JP मॉर्गन आहे, आणि कार्तिक माथुर जे की को फाउंडर आहे कोडिंग ब्लॉकचे. वरुण कोहली जे आहे ते पण को फाउंडर आहे कोडिंग ब्लॉकचे. यांनी 50,000+ विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलंय, चांगलं करिअर केलंय. आणि यांचं 2030 पर्यंत एम असं आहे की जास्तीत जास्त पोरांना एआय रिलेटेड शिकवायचं. त्यामुळे हे मीराय स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आलंय. त्यामुळे जर तुम्ही अजून कन्फ्युजन मध्ये असाल की कुठलं कॉलेज केलं पाहिजे, शिकवणारी फॅकल्टी कशी असली पाहिजे, तर ती अशी असली पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही करिअर रिलेटेड सिरियस असाल, खरंच तुम्हाला एआय शिकायचं आहे, तर असंच करिक्युलम असले पाहिजे. आणि तुमचे जे मेंटॉर आहे ते असेच दिग्गज असले पाहिजे जे ऑलरेडी एआय रिलेटेड काम करताय, टॉप कंपन्यांमध्ये काम करताय, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं पाहिजे. अजूनही काही सीट्स अवेलेबल आहे. त्यामुळे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर नक्की तुम्ही विचार करू शकताय, कारण की एआय जर तुम्ही शिकून घेताय तर तुमचं करिअर बेस्ट राहणार आहे. नवीन नवीन रिअल वर्ल्ड प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायला मिळणार आहे. स्वतः तुम्ही नवीन नवीन एआय टूल बनवू शकताय. हायटेक कॅम्पसचे अजूनही काही सीट्स अवेलेबल आहे. त्यामुळे पुढच्या 4 वर्षामध्ये जर तुम्हाला एक्सपर्ट बनायचं आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारच्या एआय कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे. आता मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर खरंच असं एआय रिलेटेड शिकायचं असेल, ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार असाल, फक्त कंपॅरिझन करा. जे पण तुम्हाला शिकवणार आहे ते इंडस्ट्री एक्सपर्ट मेंटॉर आहे का, पहिल्या दिवसापासून एआय लर्निंग तुम्हाला शिकवली जाते का, हे पण चेक करा. रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आहे का, 2030 रेडी करिक्युलम आहे का, आणि ऍडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे का. आणि जर का तुमचं उत्तर असेल यस, तर त्या ठिकाणी बिंदास ऍडमिशन घेऊन टाका. आणि जर उत्तर नाही असेल तर तुम्हाला तुमच्या कॉलेज रिलेटेड विचार करण्याची गरज आहे. कारण की जर आपल्या कॉलेजमध्ये या सगळ्या फॅसिलिटी नाही आहे तर पुढे जाऊन जॉबसाठी आपल्याला भटकावंच लागणार आहे. जी चूक आम्ही केली ती चूक तुम्ही करता कामा नये. त्यामुळे कॉलेज असं निवडा ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तसं जर तुम्हाला प्रोफेशनल जॉब पाहिजे असेल, यशस्वी करिअर करायचं आहे, हाय सॅलरी पाहिजे आहे, तर पटकन निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मीराय स्कूल जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, हायटेक कॅम्पसचे काही जागा शिल्लक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कॉम्पिटिशन जास्त आहे आणि हे फक्त 20% लोकांना सिलेक्ट करतात. त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुमची मेन टेस्ट होणार आहे. यस, तुम्हाला ती टेस्ट देऊन घ्यायची आहे. तुम्ही 12वी पास आहात, तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय. 12वीच्या बेसिसवरच हा सिलेबस असतो. मेन टेस्ट दिल्यानंतर तुमची कन्सल्टिंग होते. यस, प्रॉपरली तुम्हाला समजून सांगितलं जातं आणि त्यानंतर तुम्ही तुमचं सीट कन्फर्म करू शकताय. तर अप्लाय करायची शेवटची तारीख 5 ऑगस्ट आहे. 6 ते 7 तारखेला ती टेस्ट असणार आहे. त्याआधी तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे, टेस्ट द्यायचे. चांगले मार्क पडले, टॉप 20 मध्ये तुम्ही आले तर तुमचं सिलेक्शन होईल. प्लस तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. स्कॉलरशिप नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असणार आहे. तर सर्व गोष्टी, सगळ्या डाऊट्स मी तुमच्या क्लिअर केल्या. त्या अनेक जणांच्या कमेंट्स होत्या. तर फायनली त्यांना समजलं असेल, जर एआय फील्डमध्ये करिअर करायचं आहे तर कॉलेजेस असं असलं पाहिजे जिथे आपल्याला पहिल्या दिवसापासून 4 वर्षामध्ये सगळं एआय रिलेटेड शिकवलं गेलं पाहिजे. त्यानंतर इंडस्ट्री एक्सपर्ट मेंटॉर आपल्याला पाहिजे. कॅम्पस पण प्रोफेशनल पाहिजे. रिअल वर्ल्ड एआय प्रोजेक्टवर काम करायला मिळालं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला असं कॉलेज पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.